तर कसे आहात सगळे, एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। आणि आत्ता निघालोय आंबा फेस्टिवल। नाव ऐकूनच आंबे म्हणजे काय जास्त काय बोलत नाही। काल जाणार होतो पण ते आज जातोय। तर आता निघू आणि मग पोचल्यावरती काय कुठं कसं काय आहे ते सगळं सविस्तर सांगतो। तर त्या बाजूला लहान मुलांच्या खेळण्याची व्यवस्था केली आहे, जी दादरमध्ये काय प्रोग्राम असला की असते। आणि हा आंबा महोत्सव, हे आंब्याचे खायचे स्टॉल आहेत आणि इथून आंब्याचे स्टॉल चालू होत आहेत। हे पूर्ण तिथपर्यंत आहे आणि त्या बाजूला प्रोग्राम चालू आहेत, डान्स आणि आहेत। काय ना पोडना घाट आणि कुठलं गाव आहात तुम्ही? वेंगुर्ल्याचे। आणि मुंबईला कुठे? आणि कसे डझन आहेत आंबे आता? 500 रुपये डझन। आणि त्याच्यासोबत भरपूर काय काय व्हरायटी ठेवलेली आहे। हे काय आहे? हे कोकम सोडा ज्यूस आहे। कोकम सोडा ज्यूस। हा कोकम आहे, विदाउट सोडा। विदाउट सोडा। हे गुलकंद, मध, हा आगळ, कोकम सिरप। तर स्टॉल नंबर 16 वेंगुर्ल्यावरून आले ते। आणि आता पुढे जाऊ। काय काका नाव स्टॉलचं? स्टॉलचं नाव ग्रीन बेस। ग्रीन बेस 6 नंबरचा स्टॉल आहे ना। हां त्याचाच आहे। मग काय काय ठेवलं तुम्ही? आमरस आहे आणि आंबे आहेत। ते कसे डझन दिलेत आंबे तुम्ही? 700 रुपये डझन। आणि कसा आमरस? 30 रुपये ग्लास। द्या एक ग्लास। एकदम मस्त मस्त काय अगदी आतून गावाला गेलो नाही मी। कुठलं गाव तुमचं? मी आहे तसा कोल्हापूरचा, हा स्टॉल त्याचा आहे तो रत्नागिरीचा। तो रत्नागिरीचा, जवळचे आहेत म्हणून। तर स्टॉल नंबर 14 बाबूराव ब्रदर्स, पायरी आंब्याचा। आणि हे काय काय प्रोडक्ट? आमरस, आंब्याची बर्फी, श्री आम्रखंड, आंब्याचं लोणचं, मुरंबा आहे। आणि हे काश्मीरी चिली पावडर। हे काय आहे? चुंदा लोणचं मुरंबा आहे। राजापूर, प्रॉपर राजापूर, खारपाड्यात। हे तुमचा स्वतःचा स्टॉल आहे? म्हणजे शॉप आहे, प्रॉपर शॉप आहे असं खारवेस्टला? शॉप आहे आमचं, बिझनेस आहे 60 इयर्सपासून। आणि मँगोचा आम्ही 20 इयर्सपासून बिझनेस करतो। म्हणजे मसाले आणि ह्याचं तुमचं ग्रोसरी स्टोर सगळं खारवेस्ट। मालवणी मसाला आहे, काश्मीरी मिरची पावडर, आंब्याचं लोणचं आणि विदाउट प्रेझर्वेटिव्ह। कुठला केक का? कुठला केक आहे? रसमलाई केक। स्टॉल नंबर 13 कोकणचं रत्न प्रोडक्ट। आणि त्यांचे प्रोडक्ट्स आहेत कोकण रत्न,
वडापीठ आहे, वडेपीठ, घावणे पीठ, आंबोळी, कुळीत पीठ आहे, कोकम आहे, नाचणी बिस्किट, शंकरपाळी आहे, पुरणपोळी आहे, वॉटर फिल्टर बॅग आहे, केक आहे. कुठलं गाव तुमचं? कणकवली. प्रॉपर कणकवली. 125. कैरी इथे तुमचं बजेट नव्हतं आता स्टॉल नंबर 12 वर आहे अमृत देवगड. 90. काकी कस्टमरशी बोलतायत. आणि काकींचं गाव आहे देवगड आहे. देवगडचा हापूस आंबा. आता स्टॉल नंबर 11 विष्णू मँगो. आंबा काय आहे हा? यांचा स्वतःचा ब्रँड आणि त्याचा हा आमरस. रत्नागिरी हापूस. काय कुठलं गाव? करबुडे. ते या दोन स्टॉलवर थोडी गर्दी म्हणून काय जास्त बोलता आलं नाही. तर आता आलं वृक्षवल्ली मँगोज. स्टॉल नंबर 10 कव्हर नाही केला आपण, डायरेक्ट 9 वर आलोय. तर देवगडचे हापूस आंबा, कोकणचा राजा, महाराष्ट्राची शान, अस्सल देवगड हापूस आंबा. शेतकरी ते थेट ग्राहक. पारकर बंधू, रत्नागिरी, देवगड हापूस, पायरी. आवाज मात्र ऐकू येत नाही, बोलवायचं का? चला तर रॅम्प वॉक वरती आपण या सगळ्यांना. तर आत्ता आलोय जरा बाहेर, म्हणजे तिथून निघालोय आणि दादरमध्येच आहे. तर प्रत्येक एका स्टॉलला भेटता नाही आलं कारण की कस्टमर होते आणि मी चुकीच्या टायमिंगला आलो. जरा लवकर यायला पाहिजे होतं 5-6 टायमिंगच्या, 5-6 वाजता, म्हणजे जेणेकरून प्रत्येकाची भेट घेता आली असती. प्रत्येकाला त्याचं गाव विचारायला आलं असतं. जर कुणाचं काही दुकानाने असतं तर ते कळलं असतं. त्याच्यामधून पण 2-3 स्टॉल कळले की त्यांची दुकानं आहेत, म्हणजे त्या म्हणजे त्यांच्या एरियात. तर ब्रँड म्हणजे ते स्वतःच आहेत, त्यांचे स्वतःचे प्रोडक्टाने आहेत. तर ते पण घेतले. आणि आमरस प्यालो. काय आमरस होता. काका ते होते कोल्हापूरचे, पण ते ज्यांच्या स्टॉलवरती होते तर ते त्यांचे घरातले म्हणजे नातलग होते म्हणून ते आले होते आणि एकदम हसमुख होते. तर त्यांचे ते 2 स्टॉल होते, एक पुढे 6 आणि पुढच्या स्टॉलवर गर्दी होती. तर मी जाऊन तिथे त्यांच्याशी बोलणं, परत त्यांचे कस्टमर सुटणं ते बरोबर नाही म्हणून मी कुणाशी जास्त बोललो नाही. स्टॉल नंबर 11 की 10-11पर्यंतच घेतलो आणि बोललो. तर हा मराठी माणसं पण व्यवसाय करतायत आंब्यांचा आणि भरपूर अजून आतून गावाला जायचं बाकी आहे. कधी जायला भेटते काय माहिती. गावाला जायचं फिक्स नाही. आई पप्पा आधी जाणार आहेत. बघू आता काय कसं होतं आहे ते. आणि आत्ता निघतो घरी जायला. अजून त्या आंब्यासाठी चव आहे, ते तोंडावर जिभेवरती अजून रेंगाळते. कधी आंबे भेटतात कलमाचे खायला. बाई बोलतोय गावाला या, आंबे पण लागलेत. कधी जायला होतंय. डायरेक्ट बिल्डिंग खाली भेटतो. आणि तिथं शो चालू होते, तर डान्स शो, परत कॅटवॉक, आणि आज आहे मदर्स डे. तर माझ्याकडून सगळ्या म्हणजे वुमन्स असतील तर सगळ्यांना मदर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा.
आई, काकी, मावशी, आत्या, ताई, दीदी जेवढ्या असतील तर सगळ्यांना मातृदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि याच्यावरून आठवलं की समीक्षा दीदींनी पण मला आंबे खायला बोलवलं आहे, पण मी काय जात नाही आहे. ती बोलून बोलून दमली, पण मी काय अजून जमलो नाही. ते बोलते ये खायला अजून मी काय गेलो नाही आहे. बघू कधी उजळतोय तो दिवस, जातोय मी खायला. तर तिचं गाव पण देवगड आहे आणि कणकवली की देवगड असंच काहीतरी आहेत. आणि तिथून तिनं गावावर आंबे मागवला नाही खास, आणि ती बोलते ये खायला, पण मी अजून काय गेलो आहे. तर जेव्हा जाईन तेव्हा नक्की व्हिडिओ बनवीन. आणि तिच्या गावाला पण मला जायचं, कारण की तिच्या गावाला पण एक म्हणजे वेगवेगळे काय काय पॉईंट आहेत जे रीलमध्ये आणि व्हायरल होते ते तिच्या गावचेच आहेत. तिच्या गावचे आणि तिच्या मामाच्या गावचे. तर तिथं जायचं आहे मला नक्कीच. मी जायचा प्रयत्न करीन या पावसाळ्यात, नाही तर पावसाळ्याच्या नंतरच जेव्हा ती गावाला जाईल तेव्हा. हाय ग, मे महिना आला की गावी जातो, पण हा मे महिना काय वाटत नाही गावी जायला जमेल म्हणून. शाळेमध्ये होतो तेव्हा झाली परीक्षा मे महिना की मे महिन्याच्या सुरुवातीच्या 5 दिवसात म्हणजे 1 मे ते 5 मे ह्याच्यामध्येच गावाला जायचं फिक्स. आणि मग डायरेक्ट मे एंडिंग नाही तर जूनच्या सुरुवातीलाच मुंबईला यायचं. पूर्ण 1 महिना गावाला राहायचं. पण जसं जसं पुढे जातोय आता ITमुळे जाता येत नाही, कारण की ITला सुट्टी नसते. तरी बघू जमलं तर जाईन सरांना विचारून. आणि बॅक टू आणि आलो आता घरी आणि व्लॉग एंडिंग. तर हे मला लेट कळलं की दादरला आंब्याचं हे आहे ते काय होतं, आंबा महोत्सव. तर आंबा महोत्सव होता ते मला रील आली आणि मग तेव्हा मी ते दादरचं पेज आहे त्याच्यावरती गेलो, ते बघितलं तर आंबा महोत्सव चालू होता 10, 11 आणि 12. तर जाऊन आलेलं आहे. जास्त काय दुकानदारांशी बोलता आलं नाही मला, कारण की गर्दी होती भरपूर. आता अजून मी बघितलं पण नाही, व्हिडिओ चेक पण नाही केलं की ते काय बोललेलं आहे, त्याचा आवाज आलाय की नाही ते. आणि बघू तर लवकरात लवकर फक्त गावाला कसं जाता येईल हेच बघतोय. तर पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना पाठवा, घरातल्यांना पाठवा. तर व्लॉग आवडत असतील तर कमेंटमध्ये सांगा नक्की. आणि बस, तर पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्लॉगमध्ये.